जुई, तुम्ही गेला होतात ना मीटिंगला, तेव्हा होता का ग जय असा एकदम वेगळा? नाही नाही नाही, मला नाही पडत. अरे पटणं न पटणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी जे घडलं ते सांगतेय बाबा. अदिती ऐकतेस ना? बघ तू. काका, आदितीला काय बघायला सांगताय? तिचा काय संबंध? का? तिचा काय संबंध नाहीये? म्हणजे बॉस आहे ना आदिती त्याची. हो काका, अदिती मॅडम जयची बॉस आहे, पण हे प्रोजेक्ट मी आणि जय करते, अदिती मॅडम नाही. काय ग, काय झालं? काही नाही. ऍक्च्युली सारिका, कालपासून ना मला मुंबईतले खड्डे खूप आवडायलाच लागले. म्हणजे काय झालं माहितीये का, रिक्षा अशी चालली होती ना रस्त्यावरनं, तर अशी खड्ड्यातनं जात होती आणि मग माझा तोलच जात होता एकदम. आणि मग लागत होतं ना मला, तर जयनी हातच पकडला माझा. आणि मग तो हात धरूनच बसला होता. इतका घट्ट हात पकडला होता जयनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काका गुड मॉर्निंग. जय, मी बरी आहे हा आता. हाँ. तुला तुला रिक्षेचा जास्त त्रास नाही ना झाला? नाही. मलाही नाही झाला. जय, कालचा दिवस मी कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. जुई, अगं अजून किती रडणार आहेस? सावर ना स्वतःला. हे बघ, तुला वाटतंय तसं काही नाहीये. आणि रजनी जे बोलली ना, ते तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होते की ती मुद्दाम बोलतीये. जय असं का म्हणालाय? खड्ड्यांचा त्रास नाही झाला. अगं, कारण त्याला खरंच खड्ड्यांचा त्रास झाला नसेल. म्हणजे रजनी जे बोलते ते खोटं नाहीये ना? जुई, जनरली रस्त्यात खड्डे असतात आणि त्या खड्ड्यातून जेव्हा रिक्षा जाते ना, तेव्हा खरंच त्रास होतो आणि तोलही जातो. जो रजनीचा गेला आणि मग जयने तिचा हात पकडला. जुई, हे बघ जुई, जयराम असं वागणं शक्य नाहीये. मला सांग, जयनी कधी तुझा तरी हात पकडलाय का ग इतके दिवसात? तेच तर दुःख आहे ना. इतके दिवसात तरी माझा हात कधीच नाही पकडला आणि त्या रजनीचा हात पकडला. तू मला सांग, तुझा हात पकडलाय का कधी त्याने? आणि तुझा पकडला तरी मला काही प्रॉब्लेम नाही, कारण तुझ्या मनात तसं काहीच नाहीये. पण ती रजनी नुसती हात धुवून मागे लागली त्याचा.
ज्याने तिला ठसका लागला म्हणून पाणी दिलं आणि मग नंतर आईस्क्रीम पण बनवलं. जुई, अगं जय खरंच तसा वागला नसणार. आणि जरी तो तसा वागला असेल ना तरी ती सिच्युएशन अशी असेल म्हणून कदाचित. पण जयच्या मनात तसं काहीच नसणार. पण रजनीच्या तर मनात आहे ना. जुई, अगं आदिती मॅडम, तुम्हाला चिचुंद्रीचा आवाज ऐकू येतो का? कोणाचा? चिचुंद्री हो, चिचुंद्री. चिचुंद्री? मगापासून शोधतोय पण काय सापडतच नाही. कुठून आले काय आले काय कळत नाही. सर आपलं हे बघा असा. वा वा, काढा काढा काढा, अजून काढा. करेक्ट करेक्ट आवाज काढता तुम्ही. वा वा वा, मस्त. तांगडे, तसं नाहीये. अहो तसं नाही काय. काढा काढा, तुम्ही काढा. तुम्ही चिचुंद्रीचा आवाज काढला ना, त्या चिचुंद्रीला वाटेल की मला कुठली तरी चिचुंद्री गप्पा मारायला बोलवते. लगेच ती बाहेर येईल आणि मी पकडेल. काढा काढा. तांगडे, म्हणजे मला बाहेर पकडता येईल ना त्या आधी लगेच. तसं नाहीये. ती काढा 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 तुम्ही मॅडम. करेक्ट काढताय, करेक्ट काढताय मॅडम. वा 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 वा, मस्त मस्त. जुई थांब. अहो ह्या थांबत नाही, ती बाहेर येत नाही चिचुंद्री. कसं? एक मिनिट थांबा. जुई जुई शांत हो प्लीज. हा तू अहो शांत पण होत नाही त्या. भारी संसार ना, थांबतच नाही. तांगडे एक मिनिट, मी बघते. हा एक मिनिट मॅडम, तुम्ही नका, मी बघतो. काय चिचुंद्रीला बघून तुम्हीच घाबराल. करेक्ट आहे. काढा, मस्त डिक्टो आवाज काढता तुम्ही. तांगड्या, जुई अग तू घे प्लीज. रडणं थांबव आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, दाभोळकरांशी फोन झाला माझा. ते खूप खुश आहेत तुमच्यावर. तुमच्या दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे असं म्हणत होते. आणि विशेष म्हणजे असंही म्हणाले की तुम्ही दोघं एकमेकांबद्दल खूप असं आदराने आणि भरभरून बोलत होतात. त्याचा मला जास्त आनंद झाला. म्हणजे आपल्या ऑफिस मधला स्टाफ एकमेकांना कसा सपोर्ट करतो हे बाहेरच्यांना कळतं ना. आणि पुढे तर मला म्हणाले की तुमच्या ऑफिसातली ही जोडी एकदम कमाल करेल म्हणून. आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय आई साहेब. पण जय, तू तर काय जादूच केली आहेस दाभोळकरांवर. काय झालं अरविंद? काय नाही, मला हे सहन होत नाही. मला खूप त्रास होतोय. काय, कसला त्रास होतोय? मला वाटतं त्यांचं डोकं दुखत असेल. कशाने डोकं दुखतोय? पित्त वगैरे झालंय का? नाही, हल्ली जरा कॉम्प्युटर स्क्रीन समोर बसून काम असतं ना, म्हणून असेल कदाचित. हो का अरविंद? काळजी घ्या. हवं तर एकदा डॉक्टरांना दाखवून या. रजनी, जय, ऑल द बेस्ट. असंच काम करा जोरात. येस. काका, खूप डोकं दुखतंय का?
मला माहितीये तुम्हाला काय झालंय. जे काय चाललंय ते खूप चुकीचं चाललंय. पण काका प्लीज, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला त्रास नका करून घेऊ प्लीज. कॉफी मशीन जवळ. आता थोडं काम आहे, थोड्या वेळानंतर येते. काय चाललंय आज ऑफिसमध्ये? आदितीशी बोलावं लागणार. काका, तुम्ही? काय झालं? असं का बघताय? नुसतं बघत नाहीये, मला तुला जाब विचारायचा आहे. जाब विचारायला? काय जय, खरोखर झोपलेला ना जाग करता येईल, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जाग करणार? काका कोण एक मिनिट, तुम्ही काय बोलताय जरा स्पष्ट सांगाल का? नाही म्हणजे तुम्हाला सांगायला आणि मला कळायला सोपं जाईल. ठीक आहे, मी तुला आता स्पष्ट विचारतो, हे काय चाललंय तुझं? इतक्या दिवसात तू कधी आदितीला आईस्क्रीम ठरवलं होतंस का? काका आपण ऑफिस मध्ये हो. पण याच ऑफिसमध्ये तुझे हेच पराक्रम ऐकू येत आहेत. आता कोणाला कळलं ना तरी कळू दे की तू आदितीचा नवरा आहेस ते. काका काय चाललंय? हा प्रश्न मी तुला सुद्धा विचारू शकतो. काय चाललंय तुझं? रिक्षातून जाताना तू कधीतरी आदितीचा हात धरलायस? कधी तिला जवळ घेतलायस? काय चूक आहे तिची रे? काय चूक आहे? काका आता हे सगळं लपवणं ही गरज होती, पण आता त्या गरजेचा तू फायदा घ्यायला लागलायस. हे सगळं नाटक करता करता तू विसरलायस की तुझं लग्न झालं आहे. काका काका कोणीतरी ऐकेल. ऐकू दे ना, ऐकू दे, कळू दे सगळ्यांना. आता मी सगळ्यांना सत्य काय ते सांगणार. काका हो, मी आता काहीही लपवणार नाही आणि जे काय होईल ना त्याला तू जबाबदार आहेस. आता माझी नोकरी गेली तरी चालेल, पण हे आता चालणार नाही. मी आदितीवर अन्याय होऊ देणार नाही. अरे कसला अन्याय? जय, काय रे एकटाच का उभा आहेस? अरे ती अरविंद काका, त्यांना प्लीज जाऊन थांबव. अगं ते बाहेर जाऊन सगळ्यांना खरं सांगायला निघालेत. आपण दोघं नवरा बायको होते. हळू हळू जरा. हळू हळू काय? नाही म्हणजे काका बाहेर जाऊन जर सगळ्यांना तेच सांगणार असतील तर आपण इथे हळू बोलून काय फायदा आहे? आदिती प्लीज जाऊन त्यांना थांबव. माझ्या एकट्याच्यानी आता काही सांभाळणार नाही. अगं तू उभी काय इथे? जा ना आदिती. जय शांत हो जरा. तू काकांना ओळखत नाहीस का? काका बाहेर कोणाला काहीही सांगणार नाही. काही सांगणार नाहीत काय? नाही सांगणार काय? आदिती हे बघ, मला आज काकांचं काय चाललंय ना काही कळतच नाही. इनफॅक्ट मला आपल्या ऑफिसमध्ये आज काय चाललंय तेच कळत नाहीये. मी इथे आलो तर काका मागावून आले, मला बोलायला लागले, ओरडायला लागले, काही बाई बोलायला लागले. अरे म्हणजे काय? आणि आता ते बाहेर जाऊन काय बोंबाबोंब करणार आहेत ना तेही मला कळत नाही. मला म्हणे आदितीवर मी अन्याय होऊ देणार नाही. अरे म्हणजे काय? काय अन्याय केलाय मी तुझ्यावर? हळू जय.
तू एवढी शांत कशी राहू शकतेस अदिती? नाही नाही, बरोबर आहे, तुझंही बरोबर आहे. आपण शांत राहिलं पाहिजे. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. बरोबर आहे. शांत हो. पण आपण आता इथून बाहेर कसे जाणार आहोत? नाही, सगळ्यांच्या नजरेला आपण कसे सामोरे जाणार आहोत? ती काकांना विचित्र आहेत, हट्टी आहेत, एक नंबरचे. नंदिनी मॅडम म्हणतात ना, ते अगदी करेक्ट आहे. समोरच्याला काही बोलू द्यायचं नाही, अचानक ओरडायला लागले. जय प्लीज शांत होशील का तू? अदिती, मी कसा शांत राहू? तुला कळतंय का काका बाहेर जाऊन सगळं खरं बोलल्यानंतर काय होणार आहे? नाही, माझं ऐक. यांना कळत नाही. आणि असं काय कारण आहे ज्यामुळे सगळं खरं सांगायला निघाले? जय, एक मिनिट. काका कोणालाही काहीही सांगणार नाही. कशावरून कोणाला काही सांगणार नाहीत? हे तू कशावरून बोलू शकतेस माहितीये? कारण काका इथे आत आल्यानंतर ते काय बोलत होते, कसे वागत होते हे बघायला तू इथे नव्हतीस. तू जर असतीस ना, तू जर बघितलं असतस ना, तर तुझी ही अवस्था माझी जी झाली आहे ना तशीच झाली असती. आणि आता होणारच आहे. आणि हे सगळं कोणामुळे? तर काकांमुळे. कारण काकांनी बाहेर जाऊन बोंबाबोंब केली असणार आहे. कोणामुळे? तुमच्यामुळे. जय, माझ्यामुळे? काका बाहेर जाऊन सगळं सांगून आलात ना? मी हट्टी आहे. मी समोरच्याचं काही सुद्धा ऐकत नाही. बाहेर जाऊन बोंबाबोंब करेन. काका, तुम्ही दोघं नवरा बायको आहात. एक मिनिट. म्हणजे काका, आम्ही दोघं आता जे काही बोलत होतो ते ऐकलं तुम्ही? ऐकत होतो, पण बाहेर जाऊन बोंबाबोंब नाही केली मी. म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन खरं काही सांगितलं नाहीये? थँक गॉड काका. जय, पण तरीही तुझ्यावरचा राग अजून माझा कमी झाला नाहीये. ओ, कसला राग आलाय हो तुम्हाला माझा? काय केलंय मी? तू काय केलंस ना, हे रजनीने सगळं सांगितलंय. तू होतीस तिथे. काय सांगितलं रजनीने? नाही, मला सांग, काय सांगितलं तिने? जय तू शांत हो आधी. शांत. रजनीनी आत्ता बाहेर असं सांगितलं की तुम्ही जेव्हा मीटिंगला गेला होतात ना, तेव्हा तू तिला आईस्क्रीम भरवलं. आणि रिक्षातून तिचा तोल जात असताना तू तिचा हात पकडलास. आणि अजून असं बरंच काही सांगितलं तिने. पण काय हे सगळं सांगितलं तिने माझ्याबद्दल? हे सगळं घडलंय असं म्हणणं आहे तिचं? जय, काका मला एक सांगा, रिक्षातनं एखाद्या माणसाचा तोल कसा जाऊ शकतो? आणि मी रजनीचा हात. जुई, आता हिला काय झालंय? रजनीच्या तोंडून तिने तुमची स्टोरी ऐकली आणि रडायला लागली. रजनीने सांगितलेलं ऐकून जुई जय, बोल ना जुई, काही काम होतं का? जय, आधी तू आणि मी दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर काम करत होतो ना, मग ही रजनी कुठून आली? सांग ना जय. जुई, तो माझा डिसिजन नव्हता. हो, मला माहिती हा डिसिजन तू घेतला नसणार. आणि माझ्या बाबतीत तर नाहीच नाही. मला माहितीये हे सगळं रजनीनेच केलं असणार. त्या दिवशी पण तू येण्याआधी तीच त्यांच्याशी बोलत होती. तिनेच
त्यांना सगळं सांगितलं असणार. नाहीतर तुमची टीम बनवण्याचं काहीच कारण नाहीये जय. जय, त्यांना माहित होतं ना आपली टीम आहे. आपण बघ त्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो, ते किती छान बोलत होते माझ्याशी. मग असा डिसिजन घेण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि या प्रोजेक्ट मध्ये रजनी आहे याचा अर्थ असा तर नाही होत ना की मी नाहीये. काय ग? काय चाललंय? ऐकलंय मी सगळं. काय झालं? तुला असं वाटतंय की अजूनही तू या प्रोजेक्ट मध्ये आहेस? सॉरी, तू नाहीयेस आता या प्रोजेक्ट मध्ये. हे तू नाही डिसाइड करू शकत. हा जयचा प्रोजेक्ट आहे. अरे बापरे, हो का? मग मी तुला सांगते, हे मी डिसाइड करतच नाहीये. मी तुला फक्त हे कळवतेय. काय आहे ना जुई, दाभोळकरांनाच तू नकोयस या प्रोजेक्ट मध्ये.